आज आपण नाश्त्यासाठी खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। ही वडी 7 ते 8 दिवस टिकणारी आहे। ही वडी तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला पण देऊ शकता। सोपी रेसिपी आहे, तरी सर्वांनी रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, तुमच्या गप्पागोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। कोथिंबीर वडीसाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, 10-12 मिरच्या, आलं, लसूण, हिंग, काळे मीठ, मिरे पावडर, थोडा गरम मसाला, थोडा ओवा, तीळ, मिरची पावडर, हळद, धणे पावडर, कढीपत्ता आणि जिरे। आपण आलं लसूणची पेस्ट तयार करूया। कढीपत्ता टाकलाय मी, आलं, मिरच्या, लसूण आणि जिरे सर्व टाकून आपण जरा जाडसर पेस्ट तयार करूया। हे बघा, ह्याप्रमाणे मी जरा जाड बारीक पेस्ट तयार केलेली आहे आलं लसूण सर्व याची। आता एका बाउलमध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे। मी कोथिंबीर स्वच्छ धुतली आणि पूर्ण मोकळी करून घेतली। त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकली आहे मी। आता सर्व मसाले, मगाशी दाखवलेले सर्व मसाले टाकणार आहे मी। तांदळाचे पीठ टाकून घेत आहे 4 चम्मच। तर डाळीचे पीठ टाकत आहे मी, चना डाळीचे। जसे पाहिजे आपल्याला तसे टाकू शकतो आपण डाळीचे पीठ, कमी जास्त। चवीनुसार मीठ, थोडे जिरे टाकणार आहे। जिऱ्याने काय छान दिसून पडते वडीला आपले जिरे, आणि छान चव येते जिऱ्याने। थोडं तेल टाकणार आहे मी। आता याला हलक्या हलक्या हाताने आपण मळून घेऊया। छान क्रिस्पी होण्यासाठी त्याला एकदम हे नाही करायचं आपल्याला, पाणी तर टाकायचंच नाही आधी, लागलं तर टाकायचं पाणी। हे पाणी ठेवलं आहे मी मगाशी, आलं लसूणची पेस्ट जी तयार केली होती ना, त्याचंच मिक्सरमधलंच पाणी आहे टाकलं मी थोडं त्याच्यात। जास्त पातळ गोळा नाही करायचा त्याचा, जास्त घट्टच करायचा जरा। बघा, अशा प्रकारे गोळा तयार केला आहे मी। तर त्या चाळणीला आपण तेल लावून घेतलं आहे, कारण त्याला चिटकू नये आपली वडी, काय वडीचा आपण ठेवणार आहे ना, चिटकू नये म्हणून। हाताला तेल लावून 2 गोळे तयार करायचे आपण, लांबसे असे।
गोळे आपण वाफवून घेऊया 10-15 मिनिटासाठी. हे बघा, आपण चेक करून घेत आहे आता. हे झाले का नाही तर झाले आपले. हे आता आपण काढून घेऊया. तर याचे काप करून घ्यायचे आपण. पातळ जाड कसे केले तरी चालेल. आपलं तेल पण तापलेलं आहे. आता मी त्याच्यात वड्या टाकते तळून घ्यायच्या. सुरुवातीला बारीकच आच ठेवायची. गॅस बारीक ठेवायचा म्हणजे त्या आतपर्यंत शिजल्या जाणार. असं आजूबाजूने तेल सोडायचं त्याला, तेल, आणि त्याची बाजू पलटून घ्यायची आहे आपल्याला. बघा, आपल्या छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता ते चाळणीमध्ये आपण जाळीमध्ये काढून घेऊया. अजिबात तेलकट होत नाही. छान त्याचं तेल गळू द्यायचं आहे. पूर्ण तेल गळू द्यायचं आणि नंतर आपण जाळीमध्ये ठेवून घेऊया. आता ह्याचप्रमाणे मी दुसरी पण बॅच टाकणार आहे तेलामध्ये. हे बघा, झाल्या आपल्या कोथिंबीर वडी तयार. बघा, फोडून दाखवत आहे मी. हे बघा, झाली आपली कोथिंबीर वडी तयार. एकदम खुसखुशीत झालेली आहे, क्रंची झालेली आहे छान. असेच माझे व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.